बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ बुलढाणा शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला। आरोपी वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी विविध पक्ष व संघटनांचा बंदला पाठिंबा मिळाला। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि मृत्यूनंतर झालेली विटंबना याच्या तीव्र निषेधार्थ आज बुलढाणा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले। सर्वपक्षीय बंदला व्यापारी, नागरिक आणि विविध संघटनांनी मोठा प्रतिसाद दिला। संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा व्हावी आणि या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। शहरातील प्रमुख मार्गांवर निषेध फलक झळकवण्यात आले। बंदमुळे बाजारपेठा, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती। शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ विविध नेत्यांनी संताप व्यक्त केला असून सरकारने त्वरित कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे। या बंदला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजूट दाखवली। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिज्युअल्स हे 2 दिवसापूर्वी समाज माध्यमांमधून आपल्या सगळ्यांच्या समोर आले आणि ते पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये संतापाची प्रचंड लाट उसळलेली आहे। क्रौर्याची इतकी परिसीमा गाठत विकृततेचा कळस करत ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली ते पाहून समाज मन सुन्न झालंय। वाल्मिक कराड ही एक व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे आणि केवळ बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे वाल्मिक कराड हे आजही अशाच पद्धतीने सामान्य माणसाचा छळ करत आहेत, गुंडशाही करत त्या ठिकाणी त्यांना दाबण्याचं काम करत आहेत। या प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी, या विकृतीचा निषेध करण्यासाठी आणि संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आम्ही बुलढाणेकरांच्या वतीने 10 मार्च सोमवारला बुलढाणा बंदची हाक देण्यात आली आहे। संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि अशी विकृत क्रूर मनोवृत्ती ही ठेचली गेली पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांना आवाहन करते की या बंदमध्ये सहभागी व्हा।